कोल्हापुर महोत्सव के बारे में आप क्या कहना चाहोगे, इसके पीछे का उद्देश्य क्या है? मी कोल्हापूर मंडळाचा अध्यक्ष सरदार आमटे, मी मीरा भाईंदरकर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, सन 2019 पासून जो आम्ही आमच्या कमिटी मेंबर जे आहेत, संस्थापक विजय पाटील, रावसाहेब पाटील, अर्जुन भिवंगडे, मी काही असे 25 आम्ही कमिटी मेंबर आहे. आम्ही सर्वांनी असं ठरवलं की बाबा एक कोल्हापूरचं काहीतरी मीरा भाईंदरमध्ये एक कार्यक्रम झालाच पाहिजे. या हिशोबाने आम्ही 2019 पासून त्याची मुहूर्तमेढ रवली आणि त्याला सुरुवात केली. यामध्ये आम्हाला आमचे कार्यसम्राट नगरसेवक स्वर्गीय हरिश्चंद्र आमगावकर, आमचे आदरणीय आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं 2019 मध्ये आम्हाला चांगलं भरघोस यश लाभलं. त्याच्यानंतर नरेंद्र मेहता साहेब आमदार होते तेव्हा पण त्यांचं आम्हाला यश लाभलं. आणि आमचे सगळे नगरसेवक आहेत, जे शिवसेनेचे काही नगरसेवक आहेत, त्यांचाही सहभाग आम्हाला लाभला. काही आमचे दीपक सावंत सारखे जे आमचे मित्र आहेत, समाजसेवक, त्यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं. मी एवढं सांगू इच्छितो की आम्हाला मीरा भाईंदरमध्ये कोल्हापूरकरांचं नाव मोठं करायचं होतं. आम्हाला दाखवून द्यायचं होतं की आम्ही कोल्हापूर काही कमी नाही. म्हणजे कोल्हापूर हे महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं असलेलं जे आहे ना जिल्हा आहे, आणि त्या जिल्ह्याची ओळख मीरा भाईंदरकरांना समजली पाहिजे होती. आणि हे लोक तिकडे कोल्हापूरमध्ये मिसळ वगैरे, तांबडा पांढरा रस्सा, पिठलं भाकर हे खाण्यासाठी तिकडे जातात. पण आम्हाला तिथल्या सर्व वस्तू आम्हाला इथं आणायच्या होत्या. त्या हिशोबाने आम्ही इथं जे कोल्हापूर महोत्सवाच्या निमित्त मीरा भाईंदरकरांना ही खाण्याची जी चव, खाण्याचं जे त्यांचं ज्या मीरा भाईंदर में जो कोल्हापुर के खाने की जो चीज़ें है, फेमस चीज़ें है, वो आप उसको यहाँ पे लोगों को बताना चाहते हैं ताकि लोग करें. क्या रिस्पॉन्स है लोगों को मीरा भाईंदर की जनता का? 2019 पासून फक्त एक वर्ष कोरोनाचं जे गेलं त्याच्यामुळे जो आतापर्यंत 2025 मध्ये जो 2019 ला जो रिस्पॉन्स आहे, तोच 2025 ला जो रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय. लोकांचं प्रेम, मीरा भाईंदरकरांचं प्रेम हे आमच्यावरती असंच चालू राहू देत आणि आमचा महोत्सव हा दरवर्षी असा भरभराट होऊ देत. आम्हाला एवढं की आमचं कोल्हापूरचं नाव मीरा भाईंदरमध्ये एकदम फेमस करायचं आहे, जेणेकरून आम्ही कोल्हापूरकर लोकांना सांगू की ही एक हा समाज एक मीरा भाईंदरमध्ये राहतोय. या हिशोबाने जे ना आम्ही हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करणार. इथून पुढे आम्हाला नवीन जे ना कोल्हापूरचे जे प्रदर्शन इथं सादर करायचं आहे, त्या हिशोबाने आम्ही तो करत राहणार. त्यासाठी तुमच्या लोकांचा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला असावा. आमच्या पाठीशी मीडिया पण आहे. मीडियासुद्धा जे आमच्या जे काही जे ना आमच्या जाहिरात आहेत, मीडियासुद्धा आमच्या जे ह्याच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पुरवत तुमच्यासारखी लोक आम्हाला लाभतात, त्याचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळतं. इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुत बहुत धन्यवाद. क्या लग रहा है, पिछले कई वर्षों से यहाँ पर कोल्हापुर महोत्सव का आयोजन किया जा रहा है, क्या रिस्पांस मिल रहा है लोगों को? हाँ, मैं पाटिल साहब हूँ, ये कमेटी का सदस्य हूँ. आणि कोल्हापूर महोत्सव आता या सलग 5 वर्षापासून मी इथे येतोय. पहिल्या 5 वर्षांमध्ये सरदार आमटे साहेब आणि रावसाहेब पाटील आणि विजय पाटील साहेब आणि सर्व कमिटी मेंबर हे सर्व इथं कोल्हापूर पूर्ण मीरा भाईंदरमध्ये असं माहिती नव्हतं की कोल्हापूर कुठे आहे असं. पण यांनी कोल्हापूरच्या सर्व लोकांना या एरियामध्ये एकत्र आणून कोल्हापूरची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि जे कोल्हापूरचं कल्चर आहे, म्हणजे तिकडे असणारे महालक्ष्मी मंदिर, बाळूमामा आणि ज्योतिबा हे देवस्थाने आहे, त्या देवस्थानामध्ये पूर्ण कोल्हापूरचं नाव मीरा भाईंदरमध्ये झालं. आणि मीरा भाईंदरमध्ये आता असं झालं आहे की कोल्हापूर महोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. 2025चा कोल्हापूर महोत्सव हा आता मोठ्या प्रमाणात साजरा होतो. याच्यासाठी आता सर्व सेलिब्रिटी आहेत, सर्व सेलिब्रिटी इथं उपस्थित राहतात, आम्हाला शुभेच्छा देतात. आणि हा कार्यक्रम सलग 4 दिवस आहे. आता 3 दिवस झाला, 3रा दिवस चालू आहे, 4था उद्या रविवारी लास्ट आहे. आता लावणी आहे. आणि आमटे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनी भरपूर इथं मेहनत घेतलेली आहे. आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. आणि कोल्हापूर महोत्सव असाच अजून मोठा होत जावो. आणि मीरा भाईंदरमध्ये फक्त कोल्हापूर महोत्सवच असा महोत्सव होऊ दे की जास्तीत जास्त लोक आणि संस्कृती कोल्हापूरची समजावी, हीच आपली कोल्हापूरवासियांची इच्छा आहे. आणि सर्व आमच्या कमिटी मेंबरना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय कोल्हापुर. कोल्हापुर की संस्कृति को मीरा भाईंदर में भी लोगों तक पहुंचाना, कोल्हापुर का नाम ऊपर करना, उनकी संस्कृति को ऊपर लेके जाना, इसी उद्देश्य कार्यक्रम किया जा रहा है. पिछले कई वर्षों से महोत्सव का आयोजन किया जा रहा है. कुछ और लोगों से जानते हैं कोल्हापुर के बारे में क्या कहेंगे, वहाँ के प्रसिद्ध चीज़ों के बारे में बताइए और क्या क्या फेमस चीज़ें हैं जो लोग जान सकें. गेल्या 4 वर्षापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावरती कोल्हापूर महोत्सव होत आहे. कोल्हापूर महोत्सव आम्ही ह्याच्यासाठी करत होतो की आपले ह्या मुंबई नगरीमध्ये आपले लोक विखुरलेले गेले आहेत, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहतात.
त्यांनी या निमित्ताने एकत्र येतील, आपल्या भेटीगाठी होतील आणि एकमेकांची ओळख वाढेल आणि बरीचशी कामं त्याच्यातून उलगडले जातील. ह्या महोत्सवामध्ये आम्ही कला आणि खाद्यसंस्कृती, मी कलाबद्दल बोलायचं असेल तर आपली कोल्हापूरची लावणी, ठसकेबाज लावणी, शाहीर, ही जी आमची शान आहे ती आज आम्ही इथे कालपासून इथे प्रदर्शित करतोय. आज लावणीचा कार्यक्रम आहे, सुंदर असं प्रदर्शन. खाद्य म्हटलं तर तांबडा पांढरा रस्सा आहे, त्यात मिसळ आहे, त्याचप्रमाणे गूळ, असे कोल्हापूरचे अनेक स्टॉल आम्ही इथे उपलब्ध करून दिलेले आहेत लोकांसाठी, जे म्हणजे इथे खरेदी करू शकत नाही कोल्हापूरला जाऊन ते इथे ते करू शकतात. त्याचप्रमाणे घोंगडी, असे अनेक स्टॉल इथे लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आपली पर्यटन स्थळ म्हटलं तर महालक्ष्मी मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे. हे सर्व आमच्या शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वगैरे असे प्रदर्शन दाखवून आम्ही आपल्या नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे हे जे आयोजन करत असतो, दरवर्षी आम्हाला संयोजक म्हणून नामदार माननीय श्री प्रताप सरनाईक साहेब यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य लाभतं. त्याचप्रमाणे आमचे कमिटी मेंबर, आमचे मंडळाचे अध्यक्ष सरदार आमटे साहेब, त्याचप्रमाणे आमचे संस्थापक विजय पाटील साहेब, बेवंगडे साहेब, अशी मोठमोठी माणसं इथे घरदार सोडून म्हटलं तरी चालेल 1 महिना ते इथे मेहनत करत असतात. आणि हा कोल्हापूर महोत्सव मोठ्या दिमागात आज आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानावरती होत आहे. याचं सर्व क्रेडिट आमच्या कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळाच्या कमिटी मेंबरला आणि महिलांना जातं. धन्यवाद. कोल्हापुर की संस्कृति के बारे में अगर बात करें तो आज किसी से छिपी नहीं है. जैसा कि आपने पाटिल साहब ने भी बताया था कि हमारा उद्देश्य है कि वहाँ की संस्कृति को लोगों तक पहुँचाना. लेकिन कोल्हापुरी वैसे भी अपने आप में बहुत फेमस है, पीछे नहीं है. कोल्हापुर का चप्पल इतना फेमस है कि फिल्मों में उसके डायलॉग यूज किए गए हैं. कई बार आपने सुना होगा, अमिताभ बच्चन का एक डायलॉग है, 6 नंबर दिखाता है, फिर उसको उल्टा करके 9 नंबर बताता है, विलन को उससे पिटाई करता है. तो कोल्हापुर तो वैसे भी अपने आप में बहुत फेमस है. लेकिन कुछ और लोगों से जान लेते हैं कि क्या कहना चाहोगे, कैसा लग रहा है यहाँ पे, क्या क्या फेमस चीज़ें हैं जो आपको लगता है कि यहाँ की जनता अभी नहीं जानती है, उसको यहाँ के रहने वाले लोगों को पहुँचाना चाहिए. मैं मिसेस सुवर्णा भिवंगडे इस मंडल की महिला अध्यक्ष हूँ. आम्हाला हे सांगायचं आहे की आम्ही आमचं गाव सोडून आज भाईंदरमध्ये आलो. गाव आमची जन्मभूमी होती, पण मी मीरा भाईंदर कर्मभूमी आहे. त्या कर्मभूमीमध्ये पण आपल्या गावाचा, आपल्या जिल्ह्याचा ठसा उमटवला पाहिजे. कारण कोल्हापूरला एक खूप सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे, शौर्याची परंपरा लाभलेली आहे. आमचे संभाजी महाराजांची पन्हाळा तिकडे आहे, कोल्हापूरच्या आहे, सगळं आहे आमच्या कोल्हापूरमध्ये. पण ते इथल्या लोकांना माहिती नाही आहे. इथे कशी कॉस्मोपॉलिटन संस्कृती असल्यामुळे त्यांना माहिती नाही आहे की इथे काय आहे. पण आमच्या कोल्हापुरी चप्पल तर जगप्रसिद्ध आहेतच, पण कोल्हापुरी साज, कोल्हापुरी ठुशी, हे सगळं तर महिलांचे जे आहेत, कोल्हापूरची लावणी आहे, कोल्हापूरची खाद्य संस्कृती आहे, तांबडा पांढरा रस्सा तर जगप्रसिद्ध आहेतच आहेत. आणि कोल्हापुरी माणूस म्हणलं की कसं की दिलदार मनाचा, कोणी आलं की या घर आपलंच आहे. मग आमचं पण असंच म्हणणं आहे, अतिथी देवो भव. अतिथी देवो भव. जसं आम्ही म्हणतो या घर आपलंच आहे, तसं आमचं म्हणणं कोल्हापूर. आमच्याकडे एक कोणाला नावाने बोलवत नाहीत. काय भावा कसाईस म्हटलं की झालं. समोरून माणूस आला की काय भावा कसाईस म्हटलं की तो कळतो की कोणतरी आमचा कोल्हापूरवाला आहे. तो ठसा आमच्या कोल्हापूरचा इथे उठायला पाहिजे. आणि आमच्या कोल्हापूरकरांची संख्या म्हणजे आपल्या लोकांना एकत्र करणं, हीच आमची एक उद्देश आहे. आणि हा आमचा महोत्सव दिवसेंदिवस अजून उत्तरोत्तर प्रगती करत जावं, हीच मी शुभेच्छा. आणि त्याच्यासाठी आमचे मंडळाचे कार्यकर्ते म्हणा, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, आमचे संस्थापक सगळे जीव तोडून मेहनत करतात. आणि त्या मेहनतीचं फळ तुम्ही आज बघताय. आणि माझ्या महिला सहकारी सुद्धा कमी नाहीत. आज माझी सहकारी आहे, हिने आज ती मूर्ती बनवलेली आहे कोल्हापूरची, हिने मूर्ती बनवलेली आहे, तिथे मंदिरमध्ये आहे. म्हणजे महिला सुद्धा पाठी नाही आहेत, सगळं काम करतात, असं मला म्हणायचं आहे. बहुत बहुत धन्यवाद. आपका सर नाम बताइए और इस कोल्हापुर जो महोत्सव लगा है इसके बारे में बताइए, कैसा लग रहा है, लोगों को क्या मैसेज देना चाहते हैं आप लोग? जी, मेरा नाम राजा राम सिंह है और लास्ट 35 साल से मैं यहाँ मीरा भाईंदर में हूँ. वैसे तो कोल्हापुर का हूँ. मराठी में चाहिए? हाँ, तर मराठीमध्ये पाहिजे तर मराठीमध्ये बोलतो. त्यामुळं गेले 6-7 वर्ष आम्ही हा महोत्सव करतोय. खरं तर त्याच्या आधी मी सुरुवात केली होती. मुद्दा हाच आहे की आपलं कोल्हापूरचे जे अनेक गोष्टी आहेत कोल्हापूरच्या सांगण्यासारख्या. अंबाबाई तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण कोल्हापुरातले गड किल्ले आहेत ते फार प्रसिद्ध आहेत. कोल्हापुराची जी खाद्य संस्कृती आहे ती खूप मोठी आहे आणि ती अख्ख्या खरं तर आता भारतात प्रसिद्ध झालेली आहे. आणि कोल्हापुरी मिसळचा उगमच खरं तर कोल्हापुरात, झणझणीत मिसळ. तर हे सगळं जे आहे हे इथं आपल्या
मुंबईसारख्या शहरामध्ये, मीरा भाईंदर सारख्या शहरामध्ये लोकांना दिसावं, त्यांना अनुभवता यावं, याकरता आम्ही हा गेले 4 दिवस महोत्सव आम्ही करतो आहोत. उद्यापर्यंत आहे. सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या अशी फार कळकळीची विनंती आहे. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार, मी गणेश लोकरे, कोल्हापूर महोत्सवाचा एक आयोजक आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे मॅजिक टच इव्हेंट्स. मॅजिक टच इव्हेंट्स आणि कोल्हापूर रहिवासी मंडळ यांनी मिळून हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. इव्हेंट करण्यामागचं हेच उद्देश होतं की कोल्हापूर जे जिल्हा आहे त्यातील कला संस्कृती, खाद्य संस्कृती लोकांसमोर यावी. ते सगळ्या लोकांना कळ, कोल्हापुरी चप्पल आहे, बऱ्यापैकी कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे, कोल्हापुरी मिसळ आहे, ती प्रत्येक कोल्हापूरची संस्कृती, खाद्य संस्कृती या लोकांपर्यंत हाच आमचा उद्देश होता आणि त्यामुळे आम्ही हा महोत्सव ऑर्गनाईज केला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू, बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार, मीरा भाईंदर. माझं नाव आहे जयवंत शेलार. कोल्हापूर जिल्हा रहिवासी विकास मंडळाचा हिशोब तपासणीस या पदावर आहे. मीरा भाईंदरमध्ये कोल्हापूरकर जेवढे आपले सदस्य आहेत त्या सदस्यांना आणि पुरा मीरा भाईंदरकरांना कोल्हापूरची खाद्य व कला संस्कृती कशा पद्धतीची असते या निमित्तानं आम्ही सर्व कोल्हापूरकरांना एकत्र येऊन आम्ही पूर्ण मीरा भाईंदरकरांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा आम्ही एक उद्देश ठेवलेला आहे की हे सर्व आमचं कला संस्कृती सादर करण्याचा. आणि हे आम्ही मागील 2019 पासून हे आमचं 5वं वर्ष आहे. खूप चांगल्या आणि मोठ्या उत्साहामध्ये आम्ही साजरा करतो. त्याला वेगवेगळ्या सेलिब्रिटी येतात, वेगवेगळे राजकीय मान्यवर येतात, वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते येतात व सर्व मीडिया पूर्ण चांगल्या पद्धतीनं कव्हर केलं जातं. सर्व मीडियाचे पण आम्ही आभारी आहोत आणि सर्व मीरा भाईंदरकरांचे खूप खूप आभार आहेत. या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रामुख्याने उपस्थिती लावावी, आमचा उत्साह द्विगुणित करावा अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. हमसे बात करने के लिए इस वक्त मौजूद है कोल्हापुर महोत्सव के संस्थापक विजय पाटिल जी. इनसे जानते हैं कि सर सबसे पहले आपके मन में महोत्सव का, इस तरह के महोत्सव का आयोजन करना चाहिए, आप थोड़ा सा बताइए. नमस्कार, मैं विजय पाटिल हूँ, ये मंडल का संस्थापक हूँ. हम लोग भाईंदर वेस्ट में मिसल महोत्सव देखने के लिए गए थे. अगर मिसल महोत्सव यहाँ मीरा भाईंदर में हो सकता है तो मीरा भाईंदर में कोल्हापुर महोत्सव क्यों नहीं हो सकता है. ऐसे मेरे ख्याल में दिमाग में विचार आ गया. तो सरदार आमते जी और रावसाहेब पाटिल जो आज हमारे प्रेजेंट अध्यक्ष और सचिव है, तो उनके साथ में ये बात शेयर की. तो वही महीने में हम लोगों ने डिसाइड किया कि कोल्हापुर महोत्सव करने का. तो लगातार 5 साल हम लोग कोल्हापुर महोत्सव कर रहे हैं और ये 6वां साल है और एक ग्रैंड सक्सेस है हम लोग का. क्या लोगों का रिस्पॉन्स है, कौन कौन लोग इसमें सहयोग देते हैं आपको? लोगों का रिस्पांस तो आप लोग सब लोग देख रहे हैं, इतना अच्छा बढ़िया रिस्पांस है. लोग काफी लोग यहाँ पर आते हैं क्योंकि उनको चेंज चाहिए लाइफ में. एक दिन 2-4 दिन जो है, 2-4 दिन उनके लाइफ में चेंजेस चाहिए, खाने के लिए चेंजेस चाहिए, एंटरटेनमेंट चाहिए. और हम लोग स्पेशली कोल्हापुर से लावनी लेके आते हैं. कोल्हापुर का तांबड़ा रस्सा, पांढरा रस्सा जो फेमस है वो यहाँ पर हम लोग देते हैं. कोल्हापुर की मिसळ है, कोल्हापुर की भेळ है, तो ये सारी चीजें हम लोग यहाँ पर देते हैं. कोल्हापुर के वर्ल्ड वाइड कोल्हापुरी चप्पल फेमस है, वो भी हम लोग यहाँ पर देते हैं. कोल्हापुरी गुड़ है, तो ऐसी सारी चीजें यहाँ पर कोल्हापुर देते हैं. तो लोगों को लगता है पूरा कोल्हापुर ही यहाँ पर आया है. तो इस तरह लोग सेलिब्रेट करने के लिए ओनली कोल्हापुर नहीं, बाकी कोल्हापुर छोड़कर बाहर के भी लोग आते हैं. तो 3 दिन हो गया कार्यक्रम को, 1 दिन और बाकी है. यहाँ के लोगों से कुछ अपील करना चाहो? देखो, यहाँ पर आइए, कल संडे छुट्टी का दिन है और यहाँ हमारे कोल्हापुर की संस्कृति क्या है वो देख लीजिए, खान पान क्या है, यहाँ पर जो भी मार्केट है वो देख लीजिए. आप अपने फैमिली के साथ में, आपके सोसाइटी मेंबर के साथ में, आप दोस्तों के साथ में आइए और एंजॉय कर लीजिए. बहुत बहुत धन्यवाद सर, बहुत बहुत. कोल्हापुर जिला के रहने वाले लोग अलग अलग जगहों पे मुंबई में आते हैं, रोजी रोटी के चक्कर में कर्म भूमि यहाँ बन जाती है, उनकी मुंबई कही जाती है. लेकिन फिर भी अपनी संस्कृति जो है अपने हृदय में बसती है, अपने दिल में बसती है. और अपनी संस्कृति को आगे बढ़ाया जाए, उसको हमारी आने वाली पीढ़ी कहीं भूल न जाए, इसी उद्देश्य से कोल्हापुर महोत्सव का आयोजन किया जाता है. हर साल यहाँ पे आयोजन किया जाता है. कोल्हापुर से जुड़ी तमाम जो फेमस चीज़ें हैं उनको यहाँ पे दिखाया जाता है, उसका वहाँ पे स्टॉल लगाया जाता है. और आने वाली जो जनरेशन होती है, बहुत सी चीज़ें ऐसी होती है जो नई होती है, जो आने वाली पीढ़ी होती है, जो मुंबई में आके रह रही है, उसको नहीं पता चल पाता है. तो कहीं ना कहीं ये चीज़ें आने वाली पीढ़ियों को भी पता चलता है कि हमारा कोल्हापुर जो है, कोल्हापुर की फेमस चीज़ें क्या है,
हमारे जो बुजुर्ग थे, हमारे जो पीढ़ी दर पीढ़ी जो हमारे सीनियर थे, क्या क्या वहाँ की प्रसिद्ध चीज़ें हुआ करती थी जो आज की जनरेशन को भी वो कहीं न कहीं सीखने और जानने को मिलता है। मीरा भाईंदर से जुड़ी तमाम खबरों को जानने के लिए और देखने के लिए आप हमारे साथ जुड़े रहिए और देखते रहिए भाईंदर संवाद। मीरा भाईंदर से जुड़ी खबरों को जानने के लिए आप हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।